शिवाजी पार्क येथे महायुतीच्या प्रचार सभेसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री जाहीर प्रचार सभा घेणार आहेत। या प्रचार सभेसाठी पालघरमधील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। पालघरमधून कार्यकर्ते या प्रचार सभेसाठी रवाना झाले आहेत। याविषयी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबर यांनी। नेमकं मुख्यमंत्री काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभा घेत आहेत, मुंबईची रणधुमाळी सुरू आहे, काय म्हणाल? ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे का BMCचा जे निवडणूक लागलेल्या आहेत, आज जी मीटिंग होतोय मुंबईला, आता याच्यामध्ये आम्हाला पालघरहून हजारो लोक कार्यकर्ता, हजारोची संख्यामध्ये कार्यकर्ता तिथे मुंबईला चालले शिवाजी पार्कला। कारण BMC हे भाजपचं महापौर बसला पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्याची मुंबईची आशा आहे आणि खास करून आमची सर्वांच्या कार्यकर्त्याची आशा आहे का मुंबईला BMCला महापौर BJPचाच बसला पाहिजे। कमीत कमी 7 ते 8 हजार लोक कार्यकर्ता जिल्ह्यावरून सर्व निघालेत। आपल्यासोबत इतर दुसरे कार्यकर्ते त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा, मला सांगा की आज फडणवीस जाहीर प्रचार सभा घेणार आहेत, काय म्हणाल? आजची जी मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे त्याच्यात महायुतीच्या प्रचारासाठी आम्ही इथून जात आहोत। तिकडे फडणवीस साहेबांची जी सभा आहे त्याच्याबरोबर पालघर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना तिकडची जिम्मेदारी दिलेली आहे की एक आमचे जे काही संबंध आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्यासाठी पण आम्हाला तिकडे हे करण्यासाठी म्हणून आम्ही ती सभा आणि त्यांच्यासाठी आम्ही इथून खास करून जात आहोत। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहेत हे आज मुंबईसाठी रवाना झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज मोठ्या प्रमाणात इथून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईला शिवाजी पार्कला जी सभा होते त्या सभेसाठी पालघर जिल्ह्यातून खास करून आदिवासी पट्टा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड इथूनही 7 ते 8 हजार कार्यकर्ते या ठिकाणी निघालेले आहेत। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन होणार आहे आणि आम्हाला ऊर्जा मिळणार आहे की जेणेकरून आमच्या पालघर जिल्ह्याचा सुद्धा विकास होईल आणि आम्हाला मुंबईचा महापौर बसवायचाच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।